पुण्याच्या देहू रोडमधून एका बांगलादेशी रोहिंग्यानं घर बांधल्याची बातमी समोर येते। मुजम्मिल खान असे या व्यक्तीचं नाव आहे। त्याने बेकायदेशीरपणे देहू रोडमध्ये हे घर बांधलंय। भिवंडीमधून 500 रुपयात बनावट आधार कार्ड काढलं आणि 80,000 रुपयांना देहू रोड परिसरात जागा घेतली, जिथे त्यानं घर बांधल्याचं तपासातून समोर आलंय। बनावट कागदपत्र वापरून बेकायदेशीर पद्धतीनं जागा विकत घेतल्याची माहिती या प्रकरणात समोर येते। सध्या या व्यक्तीवर पुण्याच्या देहू रोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय। सध्या मी पुण्यातील देहरोड या परिसरामध्ये आहोत आणि आपण जर पाहिलं की हाच तो परिसर आहे गांधीनगर एरियाचा। याच परिसरामध्ये रोहिंग्या म्हणून राहत असणारा या ठिकाणी रोहिंग्या या ठिकाणी राहत होता। देहरोड पोलीस परिसरामध्ये या ठिकाणी स्वतःचे घर आणि म्यानमार येथून बांगलादेशातून स्थलांतर केल्यानंतर रोहिंग्या आरोपी मुजम्मिल खान यांनी सहकुटुंब बेकायदेशीरपणे पश्चिम बंगाल मार्फत अंतर्गत सीमा ओलांडून या ठिकाणी भारतात प्रवेश केला आणि त्यानंतर या ठिकाणी 500 रुपयात मिळवलेले आधार कार्ड घेऊन या ठिकाणी तो राहत होता। खरं तर हे 500 रुपयाचं मिळवलेलं आधार कार्ड या ठिकाणी मुंबई भिवंडी येथून त्यांनी काढल्याचं कळून येत आहे। तसेच देहरोड येथे रोख रक्कम 80,000 रुपये देऊन जागा विकत घेतली आणि जागा खरेदी खत न करता कुठलीही नोंद न करता या ठिकाणी तो राहत असल्याचं कळून येत आहे। बनावट कागदपत्र वापरून ही जागा बेकायदेशीररित्या पद्धतीने विकत घेतल्याची माहिती समोर आली असून मुजम्मिल खान याने या ठिकाणी विकत घेतलेलं घर 80,000 रुपये आणि 600 चौरस फूट असे असल्याचं कळून येत आहे। खरं तर या ठिकाणी तसेच मुजम्मिल खान याने म्यानमार येथील इस्लामिक संस्थेत मौलाना फोर्स पूर्ण केला असल्याचे देखील या ठिकाणी कळून येत आहे आणि त्यानंतर मात्र बांगलादेशात कुठलंही काम न होत असल्यामुळे या ठिकाणी तो राहत होता आणि सुपारीचा व्यवसाय करत असल्याचं देखील कळून येत आहे। अनेक डेपो असल्यामुळे हा प्रश्न नक्की निर्माण होतो की इतक्या अशा प्रकारे कोणीही या ठिकाणी बाहेरून येऊन या ठिकाणी कशा प्रकारे राहू शकतं, कारण की देशाच्या सुरक्षेचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे।